नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आजचे हे स्वामी संदेश तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा नक्की देऊन जातील। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण स्वामी तुमच्या सोबत सदैव पाठीशी राहतील। स्वामी म्हणतात, जे घडून गेलं त्यासाठी दुःख करू नका आणि जे येणार आहे त्याची चिंता करू नका। फक्त आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष द्या, कारण चिंता करून ना तर भूतकाळ बदलेल किंवा येणारा भविष्यकाळ ठीक होणार आहे। याउलट तुमचे मन अधिक विचारांमध्ये गुरफटून जाईल। आता आपण याला एका खूप खोलवर आणि बारकाईने समजून घेऊया। समजा तुमच्या हातामध्ये एक काचेचा ग्लास आहे आणि तो चुकून तुमच्या हातून खाली पडला आणि फुटला, तर आता तुमच्याकडे दोन रस्ते आहेत। पहिला म्हणजे सारखा विचार करत बसा की ग्लास तुटला, हे नाही व्हायला पाहिजे होतं, आता मी काय करू, आणि नंतर तुम्ही या ग्लासच्या तुटण्याच्या चिंतेत पडाल की हा ग्लास तुटलाच नसता तर। आणि दुसरा रस्ता हा आहे की तुम्ही हे स्वीकार करा की जे होणार होतं ते झालं, आता साफ करूया आणि पुढच्या वेळेपासून सावधानीने काम करू। जर तुम्ही पहिल्या रस्त्याला निवडलं तर तुमच्या बरोबर काय होणार, तर तुमचं मन चिंतेत आणि पश्चातापामध्ये उलझून जाईल आणि तुम्ही परत स्वतःला दोष देणार, स्थितीला कोसणार, पण ग्लास परत जोडला जाणार नाही। याउलट जर तुम्ही दुसऱ्या रस्त्याला निवडताय तर तुम्ही परिस्थितीला समजून पुढे जाल आणि समाधानावर लक्ष द्याल। हाच फरक आहे चिंता करणं आणि समाधान शोधण्यामागं। चिंता फक्त तुम्हाला उलझवून टाकेल, परंतु समाधान तुम्हाला पुढे नेण्यास शक्ती देईल। जेव्हा पण कोणी व्यक्ती जास्त चिंता करत बसेल तेव्हा चिंतेमुळे त्याच्या मनावर तर परिणाम होतच असतो, परंतु चिंतेमुळे त्याच्या शरीरावरही फरक पडत असतो। म्हणून जे लोक जास्त चिंता करत असतात त्यांना डोकेदुखी, भीती, झोप न लागणे, डिप्रेशन यासारख्या समस्या सुरू होण्यास प्रारंभ होत असतो। माणसाला चिंता करत बसण्यापेक्षा आपल्या कर्मावर जास्त लक्ष द्यायला हवं। आपण आपल्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या वर्तमानातील कार्यावर लक्ष दिले तर आपले भविष्य स्वतःच सुधरून जाईल। म्हणून चिंतांपासून वाचा। देव म्हणतो, मनुष्याने आपल्या मनाचा स्वामी बनायला हवा, त्याचा दास नाही। मनामध्ये चिंता आली तरी त्याला स्वतःवर भारी पडून देऊ नका। यासाठी ध्यान आणि प्राणायाम सुरू करा आणि ज्या पण समस्या आहेत त्यांचे समाधान शोधा। जर समाधान नाही दिसत तर किमान हे समजा की चिंता करून काही बदलणार नाही, परंतु माझंच नुकसान होणार आहे। चिंता हा असा अंधकार आहे की याबाबत आपण जितका विचार करू तेवढेच त्यामध्ये फसत जाऊ। परंतु आपण देवाने दिलेल्या मार्गावर चालत राहिलो तर नक्कीच आपल्याला समाधान भेटेल, मनाची शांती भेटेल। म्हणून चिंता नाही तर समाधानाला शोधा। मनाला शांत ठेवा आणि जीवनाला शांतपणे जगा, हीच जीवनाची खरी शिकवण आहे। देव म्हणतात, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत असते, म्हणून व्यर्थ चिंता करू नका। आपल्या जीवनात कधी असंच होत असतं, जेव्हा पण कोणती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा आपण दुःखी होत असतो, पण पुढे तीच गोष्ट आपल्यासाठी वरदान ठरते। देव म्हणतो, तुम्हाला कोणत्या पण गोष्टीचा अर्थ लगेच समजणार नाही, पण देवावर विश्वास ठेवा। जे पण होत आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने होत असते आणि ते तुमच्या चांगल्यासाठीच होत आहे। जेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार कराल तेव्हा तुमच्या जीवनातील चिंता दूर होतील आणि आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंदाने स्वीकार करू। म्हणून जेव्हा पण कोणती कठीण गोष्ट घडत असते, जेव्हा पण कोणती गोष्ट तुमच्या इच्छेनुसार नाही झाली, तर स्वतःला फक्त एक गोष्ट विचारा
की मला ही गोष्ट घडते याचं कारण समजत नाही, तर हे भविष्यामध्ये चांगलं काही घडू शकतं का? जर हा, तर चिंता कशाला करायची? देवावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. मनामध्ये व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा हे चांगले आहे की समाधान शोधा, कारण व्यर्थ चिंता करण्याने रास्ते बनत नाहीत. भविष्याची चिंता करत बसल्याने वर्तमानातील गोष्टींचा आनंद मिळणार नाही. जे पुढे आहे त्याचा विचार करा. जीवनात दुःख येतच असतं, पण सारखं त्याचाच विचार करत बसल्याने त्या अजून त्रास देतात. मार्ग शोधणं खूप जरुरी आहे. जास्त विचाराने समस्या पण मोठी वाटू लागते. मनाला शांत ठेवल्याने मार्ग स्वतःच भेटेल. व्यर्थ चिंता करण्यापासून दूर राहा. जे झालं त्याला बदलू शकत नाही आणि जे होणार आहे त्याला पूर्णपणे थांबवू शकत नाही. मग त्याच्यासाठी स्वतःला त्रास का द्यायचा? कठीण काळात सारखा सारखा विचार केल्याने मन अजून भारी होऊन जातं. संयम बाळगा. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर प्रकाश हा येतच असतो. कोणत्याही गोष्टीला जरुरीपेक्षा जास्त विचार केल्याने समाधान भेटत नाही, परंतु आपले मन अजून जास्त विचारांमध्ये गुरफटून जाते. थोडा वेळ थांबा, विचार करा, मार्ग नक्की सापडेल. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्यावरती सारखं सारखं विचार करणं फक्त आत्मशक्तीला कमजोर करून टाकतो. जे शक्य आहे त्यावरती ध्यान द्या. प्रत्येक वेळीला फक्त शंका मनात धरून त्यात बुडणे हे केवळ असं समजलं जातं जसे बिना लढता हार मानणे. धैर्याने पुढे जात राहणे हेच जीवन आहे. भीती आणि असुरक्षितता याचा भाव आपल्याला तिथेच थांबवत असतो जिथून रस्ता निघू शकत होता. स्वतःवर विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडेल. विचार करण्याचे काम हे बुद्धीचे आहे, पण हे जर सवय बनून गेली तर ती आपल्या मनालाच पीडा देत राहते. प्रत्येक समस्याचे उत्तर हे विचाराने नाही तर योग्य वेळ आल्यावर मिळते. विचार नक्की करा, पण त्याचे गुलाम होऊ नका. मन जर सारखं गुरफटून राहिलं तर जीवनातील आनंद हा निघून जाईल. सरलता हे शांतीचा मार्ग दाखवतो. ज्या प्रकारे पाण्यामध्ये दगड फेकल्याने त्याची सरलता अशांत होते, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी विचारांमध्ये पडल्याने मन व्याकुळ होते. चांगले जीवन जगण्यासाठी विनाकारण जीवनामध्ये उलझू नका. जो भूतकाळातला सारखा सारखा विचार करतो आणि भविष्याची चिंता करत असतो तो वर्तमान काळाला गमावून बसतो. जर मार्ग अंधुक दिसत असेल तर सारखं सारखं त्याच जागेवर उभं राहून काही उपयोग होणार नाही. एक पाऊल टाका, मार्ग नक्की सापडत जाईल. एका जागी उभारल्याने नाही तर चालण्याने रस्ता बनतात. बघा, एक शेतकरी जर म्हणाला की यावर्षी पाऊस पडणार की नाही, पडणार असा विचार केल्याने तो कधी बी पेरू शकणार नाही. याचप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्टीचे पूर्ण समाधान भेटण्याचा विचार करत असाल तर कोणताच मार्ग भेटणार नाही. जे केलं जातंय त्याला करायला वेळ घालवू नका. जर कोणती गोष्ट आपल्या हातात नसेल तर त्याचा विचार करण्यात काही उपयोग नाही. जे बदलू शकतो त्याच्यावर लक्ष द्या. बाकी वेळेच्या हातात सोडून द्या. जर एखाद्या खोलीची लाईट किंवा खिडकी बंद असेल तर तिथे अंधारच राहील. त्याचप्रमाणे मनामध्ये नकारात्मकता विचाराने भरलेली असेल तर जीवनात प्रकाश कधीच येऊ शकत नाही. आपल्या विचारांना बदला. जीवन बदलायला नक्कीच मार्ग सापडेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचे हे संपूर्ण प्रेरणादायी संदेश कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.